रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नाही, ज्याची ज्याची इच्छा असेल त्याला एकदा जाऊ द्यावं. संघटन ताकदीनं आम्ही उभा करू, प्रत्येक वार्डात उभा करू, जे जे गेले त्या त्या वार्डात उभा करू. भारतीय जनता पार्टी जिथं आहे तिथंही उभा करू. आहेच आमचं संघटन, उभा करायचं म्हणायची गरज नाही. इकडे संतोष वसंत इकडे बसा. त्याच्यामुळं कोणी गेलं जरी असलं तरी तिथलं संघटन आमचं चांगलं आहे, शाबूत आहे, मजबूत आहे. तुम्ही जे जे लोक गेले होते, आता तुम्ही बघा ना, आता पश्चिमला मतं घेतले ना लाखाच्या वर शिवसेनेनं. मध्याला वेळेवर आमच्यातला एक जण गेला तरी बाळासाहेब थोरात उभे राहिले, मतं घेतलेच ना 40,000. वैजापूरला घेतलेच ना मतं, पैठणला घेतलेच ना मतं लाखभर. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं ही जनता आमच्याबरोबर आहे ना. जवळपास 5.6 लाख मतदान शिवसेनेला या 6 मतदारसंघात झालेलं आहे. हे तर लोक शिवसेनेच्या बाजूने आहे ना. सरकार आर्थिक अडचणीत आलेलं आहे. लाडकी बहिणी योजनेवर माफ खर्च केला आहे आणि आता सरकारी खर्चात 30-40% कपात करण्याचा निर्णय घेण्यात येतो. आम्ही त्यावेळेस म्हणत होतो की सरकार या योजना बंद करतील, तर लोकांना भीती दाखवली की यांचं सरकार आल्यावर त्या बंद होणार. यांचंच सरकार आलं आणि मी तर म्हणेल कोर्टाला पुढं करून येणाऱ्या काळात अन्य अनेक योजना बंद होऊ शकतात. आपण कित्येक बसवर जाहिरात आहे, 85 कोटी लोकांना आम्ही अन्नधान्य, हे फार अभिमानाची बाब आहे. बघा आज 5 लाखाच्या वर लाडक्या बहिणीचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. लाडका भाऊ योजना जाहीर केली मुलांसाठी. काल मला धाराशिवहून फोन आला, मोर्चा काढला होता या लोकांनी. 6 महिने रोजगार दिल्यानंतर त्यांना परमनंट नोकरी देऊ. 6 महिने रोजगाराचे पेमेंट सुद्धा अजून मिळालेलं नाही या लाडक्या भावाचे. मराठवाड्यातला नव्हे तर महाराष्ट्रातलं शेतकऱ्याचं ठिबक सिंचनाचं अनुदान मागच्या 3 वर्षाचं बाकी आहे. अतिवृष्टीचं अनुदान बाकी आहे, दुष्काळाचं अनुदान बाकी आहे. इव्हन संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुद्धा वेळेवर भेटत नाही. हे कशामुळं? की आज राज्याच्या डोक्यावर 7 लाख कोटीचं कर्ज आहे आणि देशाच्या डोक्यावर 2.5 मला वाटतं, मला आकडे सुद्धा सांगता येईना, 2.5 कोटी लाख रुपयाचं कर्ज आहे देशाच्या डोक्यावर असं मला वाटतं. पण मला महाराष्ट्राचं माहिती आहे 7 लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. पीक विमा योजना जी आहे ती 1 रुपयात आधी मिळायची, आता 1 रुपया व्हायची 100 रुपयात देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. योजनेतल्या बदलासाठी कृषी आयुक्तांना अहवाल तयार आहे. जर हा बदल केला नाही विमा कंपन्यांना 4 कोटी रुपये द्यावा लागेल. त्यामुळे ती 1 रुपयावाली योजना आता संपुष्टात येऊ शकते. मी सांगतो काय, निवडणूक अँगलनी ह्या घोषणा आणि या योजना झाल्या. या योजनेच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या गेल्या, राज्य अतिवृष्ट्या रसातळाला नेलं गेलं आणि आता या योजना पुन्हा बंद करण्याचा घाट घातला जातोय. 1 रुपयात पीक विमा दिला जात होता, आता 100 रुपयात. म्हणजे काय, शेतकऱ्यांचा 1% किंवा काही योजनेत 2% वाटा असतो, तोच घेतला जाणार असा त्याचा अर्थ आहे. कारण 98% तर राज्य आणि केंद्र मिळून देत असतं विम्याचं. 2% काही योजनेमध्ये, 1% काही योजनेमध्ये 2% शेतकऱ्यांना भरावं लागतं. मला असं वाटतं तेच पैसे ते भरून घेतील. उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद घेणार आहे. मिळेल ना, शिवसेनेने जर सत्ताधारी पक्षाने ठरवलं विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं तर ते शिवसेनेलाच मिळेल. कारण शिवसेनेची संख्या जास्त आहे. तुम्ही दावा करणार आहात? दावा करायची गरज नाही. आमचे गटनेते, विधिमंडळ गटनेते आम्ही विधिमंडळ सचिवालयाला कळवलेलं आहे. ज्यावेळेस विरोधी पक्ष नेता करायचा त्यावेळेस त्यांनी आमच्या पक्षाला जो कोणी म्हणजे त्यांनी आम्हाला निमंत्रित करून आम्हाला विचारणा करावी. अजून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. आम्ही दावा करून काय अर्थ आहे? आम्ही तर दावा केलेलाच आहे ना. मुख्यमंत्र्यांची जी वॉर रूम आहे मंत्रालयामध्ये, त्याच्या बाजूला एकनाथ शिंदेनी कोऑर्डिनेशन रूम तयार करायला सुरुवात केली. मंत्रालयात शिंदेकडून कोऑर्डिनेशन रूम स्थापन केली जाऊन महत्वाच्या प्रकल्पावर नजर ठेवली जाणार आहे. फडणवीसांनी बोलवलेल्या बैठकीलाही शिंदे गैर आले. म्हणजे हे आपत्कालीन परिस्थितीत जे वॉर रूम निर्माण करतात त्या धर्तीवर मुख्यमंत्र्यांच्याच बाजूला कोऑर्डिनेशन रूम आहे. हे पहा,
मंत्रालयातले अधिकारी त्रस्त आहेत सध्या. मुख्यमंत्री वेगळे. आता तुम्ही एकनाथ शिंदेंचं सांगताय, अजितदादांची पण रूम आहे तशीच, एकनाथ शिंदेंची पण तशी रूम होते, मुख्यमंत्र्यांची पण आहे. मुख्यमंत्र्यांनी एका विभागाची बैठक बोलवली की दोन्ही उपमुख्यमंत्री त्या विभागाची बैठक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा बोलवतात. आणि अधिकारी काम करण्यापेक्षा बैठकातच व्यग्र आहेत. अधिकारी त्रासलेले, कारण सत्तास्थानं वेगवेगळ्या पद्धतीने निर्माण होणं हे अधिकाऱ्यांना मला असं वाटतं अतिशय वेदना होणार आहे. अधिकारी आज मंत्रालयातले राज्यस्तराचे काम करू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. बैठकावर बैठका, बैठकावर बैठका, आणि मग या बैठकांना हा मंत्री येत नाही, त्या बैठकाला तो मंत्री जात नाही. आज नाशिकला कुंभमेळ्याची बैठक आहे, ती 4 दिवसापूर्वीच गिरीश महाजनांनी घेतली, आज एकनाथ शिंदे घेणार. मला असं वाटतं हा समन्वयाचा अभाव राज्यामध्ये नाही. राज्याचे सर्वतोपरी मुख्य हे मुख्यमंत्री असतात. त्यामुळे ह्या बाकीच्या वॉर रूमला कोणी फुकट विचारतील का नाही विचारतील असं मला वाटतं. बिलकुल विचारणार नाही लोक. हे नुसते नामधारी स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी या बाकीच्या वॉर रूम तयार होत आहेत. शेवटी मुख्यमंत्र्याची जी वॉर रूम आहे याला सगळ्यात महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. 19 फेब्रुवारीला भाजप सरकार ही शिवजयंती साजरी करणार आणि माननीय पंतप्रधान सकाळी 7:30 वाजता शिवजयंती निमित्त मार्गदर्शन करणार. चांगलं आहे, स्वागत आहे. शिवाजी महाराज या निमित्तानं आठवत आहेत त्यांना. अजित पवार आणि धनंजय मुंडेंची पाठराखण केली. मुंडे घोषित करत नाही तोपर्यंत तुम्ही जर विधान परिषदेचं म्हणजे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद घेणार असाल तर काँग्रेसची भूमिका अशी आहे की विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद त्यांना हवं आहे. पक्ष योग्य निर्णय घेईल. मला वाटतं कोणत्या पदासाठी कोणी काही तयार झाले नाही. कोणी असेल, माझ्यासहित कोणी असेल, ह्या पदाला काय चिकटून बसण्याचं असं काही कुठं ठरलेलं नाही आहे. सगळे पक्ष मिळून जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य असतो. पक्षाला ज्या दिवशी गरज आहे ते सोडायला तयार आहे आपण. धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू त्यांनी असा आरोप केला की त्यांना धमकावलं जाते आणि वाल्मिकरांची बी टीम सक्रिय झाली असं म्हणतात. त्यांना काय धमकावलं जाते आणि वाल्मिकरांची बी टीम सक्रिय झाली असेल, कारण ही गुंडागर्दी काही थांबणार नाही आहे. नंतर काही घटना बघितल्या, कोणी टी व्हीवर बातमी बघत होती म्हणून त्याला मारहाण. कारण हे बीडचं दहशतवाद संपणार नाही. जोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून बाजूला करत नाही तोपर्यंत बीडचा दहशतवाद संपणार नाही. ठीक है दादा, हिंदी क्या चाहिए? महाराष्ट्र के सरकार की तरफ से अलग अलग स्कीम्स के लिए दिए जाने वाले पैसों में काफी कटौती हुई है. क्या बताएंगे आप, कुछ स्कीम्स पे भी इस पे इफेक्ट हुआ है? महाराष्ट्र की सरकार फिलहाल में जिस प्रकार राज्य की आर्थिक स्थिती है आणि टिपिकल कार्यक्रमापेक्षा वेगळं काहीतरी करावं या हेतून, नुसता उत्सव नाही तर याच्यातून काही विचार, काही प्रेरणा हे सुद्धा देण्याचा प्रयत्न शिवसेना करत असते. याच मालिकेत यावर्षी 16, 17, 18, कारण शिवजयंतीच्या दिवशी काही कार्यक्रम नाही ठेवलेला, कारण मिरवणुका असतात. 16ला आम्ही शिवकालीन आणि ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन क्रांती चौकात करतोय. जे सगळे शिवकालीन शस्त्र आहेत, ऐतिहासिक शस्त्र आहेत, जे आताच्या पिढीला याची माहिती नाही, त्याची प्रदर्शनी आम्ही ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे मराठा साम्राज्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे साहसी खेळ खेळले जायचे त्याचं प्रदर्शन सुद्धा 17 तारखेला संध्याकाळी आपण करतोय. आणि सगळ्यात शेवटच्या दिवशी पांडुरंग बलकवडे यांचं व्याख्यान, मला वाटतं पांडुरंग बलकवडे यांचं नाव ज्यांना शिवाजी महाराज माहिती आहे त्यांना पांडुरंग बलकवडे सुद्धा माहिती आहेत. शिवरायांची अष्टक्रांती या विषयावर व्याख्यान आयोजित केलं आहे. 17 तारखेला दुपारी महिलांसाठी पाळणे गीत, जे पाळणा हे म्हणण्याचं जरा ही परंपरा थोडी खंडित होऊ पाहते आणि म्हणून ती परंपरा चालू राहावी या हेतून शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं पाळणे गीताची स्पर्धा 17 तारखेला दुपारी 4 ते 6 या वेळेत
क्रांती चौकात होणार आहे. थोडक्यात अशा पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम शिवसेना संभाजीनगर शाखेच्या वतीनं राबवले जात असताना राज्य सरकारने नुकतंच वाघ नका आणली असं म्हणतात. आता ती खरी खोटी याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते, त्याच्यात मी जात नाही. परंतु पुरातत्व खातं जे राज्य सरकारचं यांनी ही वाघ नख जिथं जिथं भोसल्यांचा स्पर्श झालेला आहे अशा ठिकाणी त्याचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. दुर्दैवानं भोसलेंचा जन्म जिथं झाला ते वेरूळ म्हणजेच संभाजीनगर, इथं राज्य पुरातत्व खात्यानं हे वाघ नखाचं प्रदर्शन ठेवायला पाहिजे होतं. हे काही ठेवलेलं नाही. नागपूरमधून सुरुवात आहे, सातारा सांगली इकडे काही जिल्ह्यामध्ये आहे, परंतु संभाजीनगरात नाही. आणि माझं मत असं आहे की अनेक उल्लेख या मराठवाड्यात भोसल्यांचं स्पर्श झाल्याचा आहे. शिवाजी महाराजांचा असेल, संभाजी महाराजांचा असेल. जसं वेरूळ हे तर भोसलेंचं मूळ गाव आहे. नंतर आग्र्याला जाताना संभाजीनगरात शिवाजी महाराज आले अशा प्रकारची सुद्धा पुरावे आहेत. संभाजी महाराजांना ज्यावेळेस कैद करून ठेवलं होतं इथं, तेही इथं आहे. संभाजी महाराजांनी ज्यावेळेस जालना लुटीसाठी गेवराई आपलं मुंगी गाव जे आहे पैठण तालुक्यातलं, इथून मराठवाड्यात प्रवेश केला होता, हा सुद्धा स्पर्श आहे. थोडक्यात जाणीवपूर्वक या विभागाकडे दुर्लक्ष केलं की काय असा माझा सरकारला सवाल आहे. आणि हे वाघ नखेचं प्रदर्शन जर भोसलेंचा जिथे इथं स्पर्श जिथं होत असेल तर तो संभाजीनगरात सुद्धा झालं पाहिजे, ही मागणी मी आपल्या मार्फत सरकारला करणार आहे. आणि टिपिकल कार्यक्रमापेक्षा वेगळं काहीतरी करावं या हेतून, नुसता उत्सव नाही तर याच्यातून काही विचार, काही प्रेरणा हे सुद्धा देण्याचा प्रयत्न शिवसेना करत असते. याच मालिकेत यावर्षी 16, 17, 18 कारण शिवजयंतीच्या दिवशी काही कार्यक्रम नाही ठेवलेला, कारण मिरवणुका असतात. 16ला आम्ही शिवकालीन आणि ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन क्रांती चौकात करतोय. जे सगळे शिवकालीन शस्त्र आहेत, ऐतिहासिक शस्त्र आहेत, जे आताच्या पिढीला याची माहिती नाही, त्याची प्रदर्शनी आम्ही ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे मराठा साम्राज्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे साहसी खेळ खेळले जायचे त्याचं प्रदर्शन सुद्धा 17 तारखेला संध्याकाळी आपण करतोय. आणि सगळ्यात शेवटच्या दिवशी पांडुरंग बलकवडे यांचं व्याख्यान, मला वाटतं पांडुरंग बलकवडे यांचं नाव ज्यांना शिवाजी महाराज माहिती आहे त्यांना पांडुरंग बलकवडे सुद्धा माहिती आहेत. शिवरायांची अष्टक्रांती या विषयावर व्याख्यान आयोजित केलं आहे. 17 तारखेला दुपारी महिलांसाठी पाळणे गीत, जे पाळणा हे म्हणण्याचं जरा ही परंपरा थोडी खंडित होऊ पाहते आणि म्हणून ती परंपरा चालू राहावी या हेतून शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं पाळणे गीताची स्पर्धा 17 तारखेला दुपारी 4 ते 6 या वेळेत क्रांती चौकात होणार आहे. थोडक्यात अशा पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम शिवसेना संभाजीनगर शाखेच्या वतीनं राबवले जात असताना राज्य सरकारने नुकतंच वाघ नका आणली असं म्हणतात. आता ती खरी खोटी याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते, त्याच्यात मी जात नाही. परंतु पुरातत्व खातं जे राज्य सरकारचं यांनी ही वाघ नख जिथं जिथं भोसल्यांचा स्पर्श झालेला आहे अशा ठिकाणी त्याचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. दुर्दैवानं भोसलेंचा जन्म जिथं झाला ते वेरूळ म्हणजेच संभाजीनगर, इथं राज्य पुरातत्व खात्यानं हे वाघ नखाचं प्रदर्शन ठेवायला पाहिजे होतं. हे काही ठेवलेलं नाही. नागपूरमधून सुरुवात आहे, सातारा सांगली इकडे काही जिल्ह्यामध्ये आहे, परंतु संभाजीनगरात नाही. आणि माझं मत असं आहे की अनेक उल्लेख या मराठवाड्यात भोसल्यांचं स्पर्श झाल्याचा आहे. शिवाजी महाराजांचा असेल, संभाजी महाराजांचा असेल. जसं वेरूळ हे तर भोसलेंचं मूळ गाव आहे. नंतर आग्र्याला जाताना संभाजीनगरात शिवाजी महाराज आले अशा प्रकारची सुद्धा पुरावे आहेत. संभाजी महाराजांना ज्यावेळेस कैद करून ठेवलं होतं इथं,
तेही इथं आहे. संभाजी महाराजांनी ज्यावेळेस जालना लुटीसाठी गेवराई आपलं मुंगी गाव जे आहे पैठण तालुक्यातलं, इथून मराठवाड्यात प्रवेश केला होता, हा सुद्धा स्पर्श आहे. थोडक्यात जाणीवपूर्वक या विभागाकडे दुर्लक्ष केलं की काय, असा माझा सरकारला सवाल आहे. आणि हे वाघनख्याचं प्रदर्शन जर भोसलेंचा जिथे इथं स्पर्श जिथं होत असेल तर तो संभाजीनगरात सुद्धा झालं पाहिजे, ही मागणी मी आपल्या मार्फत सरकारला करणार आहे. उत्सवाच्या रूपाने आणि काहीतरी संदेश देण्याच्या हेतूनं शिवसेनेच्या वतीनं क्रांती चौकात आयोजित केला आहे. वाडावाडात हे असे उत्सव होतील. हा एक शहराचा, संभाजीनगर शहर जे महानगर क्षेत्र आहे त्या विभागाचा हा उत्सव अशा पद्धतीनं होतोय. मला असं वाटतं गावोगाव सगळीच जनता साजरी करते. शिवसेना सुद्धा याच्यामध्ये हिरिरीनं आघाडी घेईल. दरवर्षी शिवजयंती उत्सव समिती वतीने विविध कार्यक्रम आयोजित करतात. त्या समितीत सहभागी नव्हता स्वतंत्र शिवसेना का आयोजित? असं काय, त्या शिवजयंती समितीचं अध्यक्ष सुद्धा आमचेच आहे, बाळासाहेब थोरात. आणि अध्यक्ष कोण असेल नसेल हा वेगळा विषय. शिवजयंती उत्सव समिती वेगळी आहे. वेगळी म्हणजे एक शहराची सातत्यानं परंपरा जपणारी ती समिती आहे. पृथ्वीराज पवारांच्या नेतृत्वाखाली आपण करतो. शिवसेना एक राजकीय पक्ष आहे. स्वतंत्रपणे शिवसेना अशा पद्धतीने उपक्रम राबवते, काय आज राबवत नाही. मागच्या वर्षी मला आठवतं, आपण पण असाल, पोवाड्याची स्पर्धा झाली होती, वेशभूषा स्पर्धा झाली होती. त्याच्या आधी आपल्या पुतळ्याचं उद्घाटन झालं, त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला होता. त्या शिवसेना ही करत आलेली आहे. शिवसेना शिवजयंती असेल, संभाजी महाराज जयंती असेल, हे उत्सव स्वतंत्रपणे, गणपती सुद्धा शिवसेना स्वतंत्रपणे साजरा करतच असते. त्यामुळं मला असं वाटतं तो एकंदर सगळ्यांचा सोबतचा कार्यक्रम आहे. हा एकट्या शिवसेना पक्षाचा कार्यक्रम. जेएनयूच्या कुलगुरू शांतिश्री पंडित यांनी एक विधान केलं आहे. तो विधान सध्या खासदार निवडून जात आहे. मला वाटतं एखाद्याचा व्यक्तिगत संबंध असेल, एखाद्याने बोलवलं तर जाऊ नये असं म्हणता येणार नाही ना. त्याच्यामुळं जेवायला कुठं जायचं असेल तर त्याची परवानगी घ्यायची गरज नाही ना. एखाद्या प्रतापराव जाधवांनाच फोडण्यासाठी ते गेले असतील तर, प्रतापराव जाधवांनाच फोडण्यासाठी ते गेले असतील तर तुम्ही कसा अंदाज वर्तवू शकता की यांनाच हे गेले म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं वर्षानुवर्ष काम केलेले लोक आहे सोबतचे. व्यक्तिगत आता आम्ही एखाद्या वेळेस व्यक्तिगत भेटलो तर काय आम्ही काय गळा पकडायचा का एकमेकांचा? तुमच्याकडे फोडाफोडी सुरू झाली आहे. वेळ आल्यावर होईल ना या सगळ्या गोष्टी. बरेच आदित्य ठाकरेच म्हणाले की दादांना विचारून काय हरकत आहे, तुमची भूमिका कठोर आहे, पण ते स्पष्टपणे म्हणतात. आता त्यांनी सांगितलं असेल, ज्याला सांगायचं त्यांना, तिथं लोकसभेच्या गटनेत्यांना वगैरे सांगितलं असेल. आणि या उपर आता उदय सामंत म्हणतायत की आता सकाळी खायचं काय, दुपारी काय खायचं, रात्री काय खायचं, याचे निर्देश येतील मला तुमच्या पक्षाने. मला वाटतं याच्यावर पूर्ण चर्चा झालेली आहे. पूर्ण खुलासा संबंधित खासदारांनी केलेला आहे आणि पक्षाच्या वतीनं सुद्धा झालेला आहे. एकनाथ शिंदेनी संजय राऊतांवर टीका केली. बाळासाहेब ठाकरे आम्हाला सवंगडी समजायचे, आताचे घरगडी समजतात. आमदार आणि खासदार अविश्वास दाखवतात, हे चुकीचं. माझ्यावरही अविश्वास दाखवला, मी उठावतो. उठाव नाही केला, बंड नाही केलं, गद्दारीच केलेली आहे. ईडीच्या भीतीनं, सीबीआयच्या भीतीनं आणि सत्तेच्या मोहापायी ही गद्दारी केलेली आहे. हा काय उठाव नाही आहे, काय मंगल पांडे नाही आहेत. ही गद्दारीच आहे. ईडीच्या भीतीनं गद्दारी केलेली आहे, सत्तेच्या मोहापायी गद्दारी केली, जगाला माहिती आहे. त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की घरगडीची सवंगडी. मला असं वाटतं ज्यावेळेस सगळ्या खात्याचं मंत्री, सगळी सत्ता उपभोगायला मिळत होती त्यावेळेस काय वाटलं नाही का? शेवटी पक्ष नियंत्रण सगळ्यावर ठेवत असतो, ठेवलंच पाहिजे. घरगडी आणि सवंगडी म्हणत असताना मला असं वाटतं आता एकनाथ शिंदे कसं वागतात त्यांच्या मंत्र्यांशी बघावं, त्यांचा मुलगा कसा वागतो लोकांशी ते बघावं. घरगाड्याच्या वरची परिस्थिती आहे. एकनाथ शिंदेच्या पक्षातल्या मंत्र्यांची, आमदारांची घरगाड्याच्या पुढची परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे तर काही बोलतच नाही, त्यांचाच मुलगा बोलतो. जितेंद्र आव्हाडांनी संजय राऊतांवर टीका केली.